दंडवत प्रणाम। लीळा चरित्र पूर्वार्ध। लीळा क्रमांक 15। अवतार स्वीकार। श्री चक्रपाणी प्रभूंनी द्वारकेला कामाख्येनिमित्त पूरत्याग केल्यानंतर त्याच वेळी गुजरात राज्याचा प्रधान पुत्र हरिपाळ देवाचे देहावसान झाले होते। अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह स्मशानात आणला होता। श्री चक्रपाणी महाराजांनी त्या मृतदेहात शके 1126 इसवी सन 1204 ला प्रवेश करून अवतार स्वीकार केला। श्री नेत्र उघडले। प्रधानपुत्र हरिपाळदेव हा जिवंत झाला म्हणून पिता विशाळदेव व माता म्हालणी देवी आणि सर्वांना आनंद झाला। मग देवांना नगरामध्ये आणले। कमळाईसाला सौभाग्याचं कुंकू लावलं। प्रधानपुत्रास गोपाळ मंत्राची दीक्षा होती व गोपाळ कृष्णाची शपथ घेण्याची आणि द्यूत खेळण्याची सवय होती। प्रधानपुत्राचे हे सर्व गुणधर्म आपल्या देवांनी स्वीकार केले। प्रधान कुशळ होता। त्याने असा तर्क केला की एखाद्या सिद्ध पुरुषाने माझ्या पुत्राच्या मृतदेहात प्रवेश केला असेल, म्हणून त्याने दऱ्याखोऱ्यांत शोध करविला। तसेच आपल्या राणीकरवी कमळाईसास एकांतीच्या खुणा विचारल्या। तिनेही पूर्वी होत्या तशाच खुणा सांगितल्या। मृत्यूपूर्वीचे व नंतरचे एकांतीचे वर्तन यात कुठलाच फरक नसल्याने स्पष्ट केले। लीळा चरित्र पूर्वार्ध। लीळा क्रमांक 16। सारीपाट खेळ। अशा प्रकारे देवाने तेथे काही काळ राज्य केले। एक पुत्र झाला, परंतु त्या परमेश्वरास जीवांचा उद्धार करावयाची प्रवृत्ती होती। त्यासाठी कोण्या तरी निमित्ताने गुजरातचे राज्य टाकून त्यांना महाराष्ट्रात आगमन करावयाचे होते। म्हणून देव सारीपाटाचा डाव म्हणजे चौसर दररोज खेळत व जिंकत। एके दिवशी मात्र न जिंकण्याचे ठरविले। सारीपाटात पुष्कळ धन हरले। इतर प्रतिस्पर्धी खेळाडूंनी देवांना विनंती केली, जे हरले ते द्रव्य आम्हास द्या, मगच पुढचा डाव खेळा। देव तेथून निघाले। दाराजवळ त्यांनी पुनश्च विनंती केली, आमचे द्रव्य द्यावे, मगच महालात प्रवेश करावा। यावर देवांनी त्यांना आश्वासन दिले की आम्ही तुमचे द्रव्य दिल्याशिवाय भोजन करू तर आम्हाला गोपाळ कृष्णाची शपथ आहे। असे म्हणून देवांनी आपल्या महालात प्रवेश केला। कमळा राणीस पूर्ववृत्तांत कथन करून आज्ञा केली, तुमचे दागिने आणा। यावर कमळाईसा राणीने म्हटले की आम्ही दागिने देऊ तर आम्हालाही गोपाळ कृष्णाचीच शपथ आहे। नंतर देव यावर उदास होऊन माडीवर जाऊन झोपले। भोजनाची वेळ झाली। आईने सेवक पाठविला। देव त्यास म्हणाले, भूक नाही। मग आई स्वतःच उठावयाला आली, पण देव उठलेच नाहीत। तेव्हा आईने कमळाईसा राणीला याचे कारण विचारले। तिने मागील सर्व वृत्तांत सांगितला। तेवढ्यात प्रधान राज दरबारातून आले आणि त्यांनी विचारले, कुमाराची आरोगणा झाली की नाही? राणीने म्हटले नाही। मग तिने प्रधानास सर्व इतिवृत्त कथन केले। प्रधान देवाजवळ आले, दोन्ही हातांनी धरून प्रेमाने उठविले व विचारले, आज अद्यापि जेवण का केले नाही? देव म्हणाले, आम्ही सारीपाट हरलो। ज्यांचे देणे आहे त्यांना म्हटले आहे की तुमचे द्रव्य दिल्याशिवाय आम्ही भोजन करू तर गोपाळ कृष्णाची शपथ आहे आम्हाला। यावर प्रधान म्हणाले, हे एवढे राजवैभव तर तुमचेच आहे, यावर तुमची सत्ता नाही का? प्रधानाने पैशांची थैली बोलविली, पैसे पाठविले। मग देवांची आरोगणा झाली। दंडवत प्रणाम।